गोदावरी नदीचे पाणी लहान पुलाला टेकले असून पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता। प्रशासनाच्या वतीने तहसीलदार महेश सावंत व मुख्याधिकारी अजित निकट यांनी नागरिकांना केले आवाहन। नांदूर मध्यमेश्वर धरणातून 94,000 क्युसेक पाणी गोदावरी नदी पात्रात सोडण्यात आल्यानंतर गोदावरीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली। या वाढत्या प्रवाहामुळे कोपरगाव शहरातील गोदावरी नदीवरील छोट्या पुलाला पूर्णपणे पाणी टेकले असून पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। सुरक्षिततेच्या कारणास्तव पुलावरील सर्व प्रकारची वाहतूक तात्काळ बंद करण्यात आली आहे। गोदावरीच्या वाढत्या पाण्यामुळे पुलावर पाणी येण्याच्या दृष्टीने प्रशासनाने तातडीने पुलाच्या दोन्ही बाजूंना बॅरिकेड्स लावून प्रवेश बंद केला। या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी व फायर ब्रिगेड दाखल झाले आहे। सध्या कोपरगाव नगरपालिका प्रशासन व कोपरगाव शहर पोलीस घटनास्थळी तैनात असून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे। पूरस्थिती लक्षात घेता आवश्यक त्या सर्व खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येत असून नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे। यावेळी कोपरगावचे तहसीलदार महेश सावंत व कोपरगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजित निकट यांनी दिलेल्या माहितीनुसार गोदावरी नदीच्या पाणी पातळी सातत्याने वाढ होत असल्याने नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे। नदी पात्राजवळ जाणे, पूर पाहण्यासाठी गर्दी करणे तसेच पुलावरील किंवा पाण्यातून वाहने नेण्याचा प्रयत्न करू नये। नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन त्यांनी केले आहे। SG मराठी न्यूज चॅनलसाठी संतोष जाधव, कोपरगाव। कोपरगाव येथील गोदावरी नदी पात्रामध्ये नांदूर मध्यमेश्वर धरणातून विसर्गाचं प्रमाण हे 94,497 क्युसेक म्हणजे 94,500 क्युसेकनं साधारणतः नदी पात्रात पाणी प्रवाहित केलेलं आहे। त्याचबरोबर आजूबाजूला पडलेल्या पावसाचं देखील काही पाणी त्यामध्ये मिसळलेलं आहे। असा साधारणतः 1,00,000 क्युसेकच्या आसपास फ्लो गोदावरीच्या नदी पात्रामध्ये आता आहे। आणि हवामानाच्या अंदाजानुसार नाशिक जिल्ह्यामध्ये आणि वरच्या कॅचमेंट एरियामध्ये पाऊस आज पडल्यानंतर परत याच्यामध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही असा इरिगेशन डिपार्टमेंटकडनं देखील सूचना आहेत। तसेच माननीय जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून देखील सूचना आहेत। त्यामुळं कोपरगाव शहरातील छोटा जो पूल आहे त्याच्या पुलाच्या जवळ पाणी आल्यामुळं आपण तो रहदारीसाठी तात्पुरता बंद केलेला आहे। नगरपालिकेचे कर्मचारी त्या ठिकाणी आहेत, तसेच पोलिसांचे प्रतिनिधी देखील त्या ठिकाणी आहेत। आणि नागरिकांना माझं आवाहन आहे की गोदावरी नदी पात्रावर जे बंधारे आहेत, छोटे बंधारे आहेत, त्या बंधाऱ्याचे पूल जे आहेत ते पूल पाण्याखाली गेलेले असल्यास कुणीही त्या पाण्यातून वाहन घालू नये किंवा प्रवास करू नये। याच्यामुळं जीवितहानी किंवा वित्तहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही। आणि त्या आताही म्हणजे धोक्याची पातळी कुठं ओलांडलेली नाहीये, परंतु सावधानतेचा इशारा प्रशासनाच्या वतीनं देण्यात येत आहे आणि सर्वांना आवाहन करण्यात येत आहे की कोणी रिस्क घेऊ नये, वाहत्या प्रवाहामध्ये आपण जाऊ नये किंवा आपले वाहनं, मोटरा, जनावरे कोणत्याही प्रवेश त्या ठिकाणी देऊ नये। आणि विद्यार्थ्यांना, त्यांच्या पालकांना एक सूचना राहील की सेल्फीसाठी काही मुलं वगैरे त्या ठिकाणी आम्हाला आढळतात, तर त्यांना देखील आपण आपल्या वैयक्तिक स्तरावर सर्वांना सूचना द्याव्यात आणि होणारे सर्व अपघात आपण टाळावेत। जय हिंद। आज जवळपास 95,000 क्युसेकने पाण्याचा प्रवाह गोदावरी नदी पात्रामध्ये सुटलेला होता। त्याच्यामुळे आपला छोटा पूल पाण्याखाली जाण्याची भीती निर्माण झालेली होती। त्या अनुषंगाने महानगरपालिका, अग्निशमन विभाग आणि घनकचरा विभाग याची सर्व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। सर्व कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि नागरिकांना पालिकेच्या वतीने आवाहन करण्यात येतं की नागरिकांनी पावसाचा जोर पाहता या पुलाच्या ठिकाणी येणं किंवा पुलाच्या पाण्याच्या जवळ जाणं टाळावं। आपले जनावरांची काळजी घ्यावी, मुलाबाळांची काळजी घ्यावी आणि पालिकेने ज्या पद्धतीने आवाहन केलं जाईल, ज्या प्रमाणात पावसाचा जोर वाढेल त्या प्रमाणात स्थलांतरणाची कारवाई पालिकेच्या वतीने करण्यात येणार आहे। तथापि आता पावसाचा जोर थोडासा कमी झालेला आहे, परंतु पालिका प्रशासन या ठिकाणी 24 तास नागरिकांच्या सेवेत उपलब्ध आहे। कोणतेही अफवांवर विश्वास न ठेवता पालिका आणि तालुका प्रशासनाशी संपर्क साधून आपण या समस्येला तोंड देणार आहोत। तरी नागरिकांना आव्हान आहे की सर्वांनी आपली स्वतःची आणि कुटुंबाची काळजी करावी।